हाय फ्रेंड्स, मी सान्विका. गणपती बाप्पा मोरया. मी सान्विका आपल्या सान्विका एस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं सध्या आता कैरीचा सीझन चालू आहे. तर असे कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण पुढे करणार आहोत. तर आज मी एक वेगळा असा पदार्थ करणार आहे की जो लहान मुलांना सुद्धा तुम्ही नाश्त्यासोबत किंवा पोळीसोबत, गरम गरम पोळीसोबत नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता. चला तर आता आज त्या पदार्थाला काय काय साहित्य लागतं आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर आता मी तुम्हाला काय काय साहित्य लागतंय ते सांगते. 1 वाटी किसलेली कैरी आहे, 1 वाटी किसलेला गूळ आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. नंतर हे 4-5 वेलदोडे आहेत. काही जण वेलदोड्याची पूड घेतात. मी अख्खे वेलदोडे घेतलेले आहेत कारण मला ते दाताखाली आलेले आवडतात. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरची थाळी आहे ती ठेवलेली आहे आणि त्यात आता आपण कुकरचं जे भांडं आहे ते बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. चला तर आपण आता मी पाणी घालते. तर मी कुकरच्या भांड्यात 1 वाटी किसलेली जी कैरी होती मगाशी ती काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की मी कोणता पदार्थ बनवते आहे. आंबट गोड कैरीचा मस्त असा गुळांबा मी बनवते आहे. चला तर आता मी पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम या कुकरमध्ये आपण मगाशी पाणी घालून घेतलेलं आहे. त्या कुकरमध्ये हे किसलेलं कैरीचं जे भांडं आहे ते ठेवायचं आहे. चला तर आता हे भांडं कुकरमध्ये ठेवते. प्रथम आता हा कुकर आपण गॅसवर ठेवला आणि त्याच्यावरती वरच्यावरच हे कुकरचं झाकण ठेवायचं आहे. घट्ट झाकण नाही लावायचे आणि सर्वात मेन म्हणजे ती कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे. कारण आपल्याला जी किसलेली कैरी आहे त्याला वाफ द्यायची आहे आणि गॅससुद्धा बारीक ठेवायचा. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफ द्यायची, जास्त वेळ द्यायची नाही, नाहीतर गाळ होईल. आणि सर्वात मेन टिप म्हणजे ते कुकरच्या भांड्यात एक थेंबही पाणी घालायचं नाही, नाहीतर त्या किसलेल्या कैरीचा संपूर्ण गाळ तयार होईल. चला तर मग आता मी एक तुम्हाला 10-15 मिनिटांनी भेटते. मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. मग अशी जी किसलेली कैरी शिजवायला ठेवली होती ती आता शिजून झालेली आहे. आता या कढईत सर्वप्रथम मी गूळ जो मगाशी घेतला होता 1 वाटी गूळ तो आता वितळवायला घेते. हा जो गूळ आहे 5 ते 10 मिनटंच होऊ द्यायचा गॅसवरती. त्याच्यावरती जास्त होऊ द्यायचा नाही कारण तो नाहीतर मग कडक होऊ शकतो. आणि कसं हा गुळांबा हा जो पदार्थ आहे तो करायला अगदी सोपा, कमी वेळेत आणि कमी साहित्यात असा बनणारा पदार्थ आहे. आणि लहान मुलं आजकाल जे पिझ्झा बर्गर खातात त्यापेक्षा त्यांना जर हा गरम पोळीसोबत गुळांबा आणि तूप घालून त्याच्यात जर दिला तर त्यांना पण आवडेल, वेगळा पदार्थ म्हणून. आणि सर्वात मेन म्हणजे पौष्टिक आहे. चला आता हा गुळाचा पाक व्हायला लागला आहे. तर आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे ते सांगते. आता या गुळाच्या पाकात मी जी मगाशी आपण किसलेली कैरी शिजवली होती ती घातलेली आहे. एक 10 मिनटं झाल्यानंतरून आता ही जी किसलेली कैरी आपण टाकल्यानंतरून त्यानंतरसुद्धा एक 5 ते 10 मिनटंच हे हलवायचं. त्याच्यापेक्षा जास्त जर हलवलं तर एकतर ती कैरी पण गाळ होईल आणि सर्वात मेन म्हणजे ते कडक पण होऊ शकतं गुळामुळे. तर आता ह्याच्यात मी मगाशी जे वेलदोडे निवडलेले होते ते पण मी वेलदोडे ह्याच्यात घालते म्हणजे मस्त वास येईल. तर आता मी वेलदोडे घालून घेतलेत. ते 5-10 मिनटं मी हलवते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. पोळीबरोबर खाण्यासाठी गुळांबा तयार आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही असा करायचा. खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हा गुळांबा थंड झाल्यानंतरून एका तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरू शकता. तर तुम्ही हा गुळांबा नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे ते. आणि असंच तुम्हाला नवनवीन वेगळे पदार्थ जर बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.